माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण असं पक्षांतर करणाऱ्या माजी नगरसेवकाचं नाव आहे। तर काल चव्हाण यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, तर त्यांनी लगेचच ठाकरे गटात सुद्धा प्रवेश केला। शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेशावर त्यांना विचारलं असता मुख्यमंत्र्यांकडे कामासाठी मी गेलो होतो आणि त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश करवून घेतल्याचं चव्हाण म्हणाले। मात्र 24 तासात 2 पक्ष बदलणाऱ्या चव्हाण यांची सध्या चांगली चर्चा सुरू आहे। आपण ही 2 दृश्य पाहतोय। काल त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि लगेचच ठाकरेंच्या सेनेमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची अगदी जोरदार चर्चा सुरू आहे। आपण पाहतोय कल्याणमधले हे नगरसेवक आहेत ज्यांनी एक दिवसाआधी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अगदी हसत हसत प्रवेश केलेला दिसतोय आणि लगेचच त्यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं नेमकं चाललंय का असा इथे प्रश्न निर्माण होतोय। आपण शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो। भेटल्यानंतर तिथे डोंबरीवाडीचा प्रवेश होत होता। प्रवेश होता असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला। बाकी या पुढच्या बातमीकडे अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतलेली आहे। अमोल कीर्तिकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतलेली आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। अमोल कीर्तिकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी थेट मातोश्री गाठली। मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी ते निघणार आहेत। आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत। अमोल कीर्तिकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर इथल्या शिवाजी पार्क मधल्या स्मृतीस्थळाला ते अभिवादन सुद्धा करणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी अमोल कीर्तिकर, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर आपण हे दृश्य पाहतोय। अमोल कीर्तिकर यांनी शिवाजी पार्क मधल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं आहे। त्यांना पुष्पहार तिथे अर्पण करून त्यांनी अभिवादन करत आता ते थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी रवाना होतील। परंतु बघा कसं असतं, वडील म्हणून आणि मुलगा म्हणून एक नातं वेगळं असतं, पण राजकीय आम्ही जे विचारधारा जी आम्ही निवडली आहे ती वेगवेगळी आहे। त्यामुळे राजकीय विचारधारेच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित नाही। परंतु वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यामधनं जर का त्यांच्या काही मनात असेल तर नक्कीच ते त्यांचं मत त्या ठिकाणी मांडतील। परंतु विषय असा आहे की त्यांनी निर्णय घेऊन आता बरेच महिने झालेत, त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे। आता मी फार पुढे निघून गेले, तेही फार पुढे निघून गेलेले आहेत। तर ही वैचारिक जी लढाई आहे ती समोर कोणी असलं तरी मी लढणार आहे।